Welcome students. In the last lecture we have seen Cough and the Anthem, how Sophie had tried to go to jail. He had made some attempts to be arrested, but he was totally failure. He was very disappointed, and so one after another he has made some offense. That is, first of all going to the luxurious hotel, that he was driven away. After that, going to the cafe, then the waiters also drives him away. After that, then he was, when he was passing from the shop, very luxurious shop, he broke the glasses of the shop. But in these three attempts, that is, no one called to the police, and though police was available there, but he has not arrested him. In this way, being done three offenses, that is, he was unable to be arrested, he was unable to go to the jail. What was the reason of going to the jail? That is, only having the food, company and shelter, as he was the homeless boy, homeless man, no one close relative was with him, and so it was very impossible for him to get the proper food and shelter in the winter season. ओके. आणि म्हणून या थंडीच्या ऋतूमध्ये त्याला जेवण, निवारा आणि कंपनी काही ते मिळत नाही. रस्त्याला असलेला हा होमलेस मॅन जेलमध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय, की जो जेलमध्ये, प्रत्येकजण जेलमध्ये जाण्यापासून वाचतात, परंतु हा जेलमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करतो. ओके. असे हे 3 गुन्हे केल्यानंतर जेव्हा तो अतिशय नाराज झालेला आहे, पोलिसांनी त्याला पकडलेलं नाही आहे, कोणीही पोलिसाच्या ताब्यात दिलेलं नाही. सो ही वॉज इन अ स्टेट ऑफ पॅनिक. अतिशय दुःख त्याला झालेलं होतं, बरोबर नाही? पॅनिक म्हणजे काय? दुःख. आणि ह्या पोलिसांनी त्याला काय केलं? फक्त अटक न केल्यामुळे. नाव सी व्हेन, सो बीइंग डिसअपॉइंटेड, ही वॉज he was walking on the road when he saw there was a police. इथे एक पोलीस आहे, बरोबर की नाही? आणि पोलिसाला बघून ही गॉट न्यू आयडिया, त्याच्या डोक्यात नवीन आयडिया आली. दॅट इज द डुईंग एनी ऑफेन्स, न्यू ऑफेन्स, सो दॅट द पोलीस विल call him and send to the jail. So he thought that is something should be done. That is when he saw police. Okay. Now see on the sidewalk, Sophie began to yell drunken gibberish at the top of his harsh voice. That is having the loud sound. He was yelling only like the drunken person, nonsense person. अतिशय एखाद्या नशेत असलेल्या व्यक्तीसारखी, पिलेल्या व्यक्तीसारखी तो ओरडायला लागलेला आहे, बरोबर की नाही? फार मोठा आवाज तो काढायला लागला आहे. ही स्टार्टेड टू डान्स, टू हाऊल, टू रेव. ह्या पद्धतीने, रेव म्हणजे ओरडणे, बरोबर की नाही? दॅट इज क्राईंग और शाउटिंग. आणि तो मोठमोठ्याने ओरडायला लागला आहे. परंतु काय झालं आहे ते? अदरवाईज डिस्टर्ब द स्काईज. आणि पूर्ण आजूबाजूचा परिसर त्याने डिस्टर्ब केल्यासारखं परिस्थिती निर्माण झाली ती. आता त्याला खात्री होती दॅट इज डेफिनेटली दॅट पोलीस वोंट टेक हिम टू द जेल. ऑन द साइडवॉक Sophie began to yell. Then the policeman merely twirled his club, turned his back to Sophie and remarked to a citizen. The policeman was available there with some people, and so he only looked at him. फक्त त्याच्याकडे पाहतोय, बरोबर की नाही? But he has not called him, or he has not gone to Sophie. He has not asked him what is the reason of your ailing. Okay, reason of his ailing. Only he make the remark to the citizen. What was his remark? It's one of them, a lad celebrating the goose egg. They give to the Hartford College, noisy but no harm. We have instructions to let them be. आणि काय म्हटलं आहे की असे जे आहे ते मुलं, लॅड, दे हॅव गॉट इन्स्ट्रक्शन फ्रॉम द ऑफिसर, सिनियर ऑफिसर्सनी काय म्हटलं त्यांना की मुलं काय कॉलेजची मुलं आहेत. ओके. अँड दॅट इज दे आर एन्जॉईंग, दे आर सेलिब्रेटिंग देअर व्हिक्ट्री.
घुस एक म्हणजे झिरोवर, समोरच्या पार्टीला त्यांनी झिरोवर हरवलेलं आहे, बरोबर आहे की नाही. आणि म्हणून ते काय करत आहे, व्हिक्ट्री एन्जॉय करत आहे. म्हणून इन्स्ट्रक्शन वॉज गिव्हन देम, लेट देम टू एन्जॉय. जाऊ द्या त्यांना, तुम्ही काय अरेस्ट करू नका. म्हणजे बघा इथेही सोपी काय झालेलं आहे, प्रयत्न करून सुद्धा त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं नाही. ओके. डिस्कंटोलेट ही स्टेट आहे त्याची, म्हणजे काय, अतिशय नाराज, बरोबर आहे की नाही, अनहॅपी. सोपी स्टॉप हिज अनअवेलिंग रॅकेट, युजलेस शाउटिंग. अनअवेलिंग रॅकेट म्हणजे काय, युजलेस, काही उपयोग झालेला नाही त्या शाउटिंगचा. वुड नेव्हर अ पोलिसमॅन ले हँड्स ऑन हिम. इन हिज फॅन्सी द आयलँड सीम अन अनअटेनेबल आर्केडिया. आणि अशा पद्धतीने त्याला असं वाटलंय की आता हा आयलँड, आता ही जेल, आयलँड म्हणजेच काय, जेल, ह्या जेलमध्ये जाणं इट इज इम्पॉसिबल फॉर हिम. अनअटेनेबल म्हटले, काय म्हटलंय, अनअटेनेबल म्हटलेलं आहे. आणि हे अनअटेनेबल प्लेस म्हणजे काय, बरोबर आहे की नाही. आणि अर्कॅडिया म्हटलेलं आहे, स्वर्गासारखे ठिकाण. कोणाला म्हटलंय त्यांनी स्वर्गासारखे ठिकाण, अर्कॅडिया म्हणजे काय, द प्लेस जस्ट लाईक द हेवन. जेलला त्याने हेवनसारखी उपमा दिलेली आहे, कारण तिथे गेल्यानंतर त्याला काय मिळणार आहे, ते अन्न मिळणार आहे, शेल्टर, निवारा मिळणार आहे, आणि कंपनी लोकांची सोबती मिळणार आहे. आणि म्हणून तो म्हणतो हे अर्कॅडिया पार करणं, इथे जाणं अतिशय व्हेरी अनअटेनेबल आहे. ओके, अतिशय डिसअपॉइंटेड झालेला आहे. ही बटन इज थिन कोट अगेन्स्ट द चिलिंग वेन. Then next, now he again thinks that what should be done to go to the jail. काय केलं गेलं पाहिजे आता, आणि न्यू आयडिया तो शोधत आहे, बरोबर आहे की नाही. वॉन्डरर होता, वॅगाबॉन्ड होता, पण हुशार होता, बरोबर आहे की नाही. प्रत्येक एक प्रसंग झाला, एकामध्ये यशस्वी झाला की तो लगेच दुसरा विचार करत होता की कशामुळे आपण पोलिसाच्या ताब्यात जाऊया. अँड सो इन अ सिगार स्टोर, व्हाईल पासिंग ऑन द रोड, व्हाईल गोईंग ऑन द वॉकिंग ऑन द रोड इन अ cigar store, there was a cigar store. He saw a well-dressed man lighting to cigar at the swinging light. एक व्यक्ती पाहिला त्याने, अँड द पर्सन हु वॉज लाइटिंग हिज सिगार ॲट द सिगार स्टोर, ही हॅड सेट हिज सिल्क अम्ब्रेला बाय द डोर ऑन एंट्रिंग. त्याच्याकडे सिल्क अम्ब्रेला होती, त्याने खाली ठेवलेली होती. ओके, अँड सो ही स्टेप इनसाइड, ग्रॅब द अम्ब्रेला अँड sauntered off with it slowly. The man at the cigar light followed hastily. काय आहे याच्या डोक्यात आहे, he got an idea. If he takes the umbrella of that man and runs away, the man would also run behind him, and then he will call the police. Ultimately he will, that is, fulfill his we can say this aim of going to the jail. But what happened there, that is, he takes umbrella and walk in a relaxing manner, saunter off, म्हणजे मीन्स इन अ रिलॅक्सिंग मॅनर. त्याने छत्री घेतल्यानंतर जोर जोरात पळायला लागलाय का, नो, नॉट दॅट इज नॉट एट ऑल. तो फक्त काय, दॅट इज ही रन्स व्हेरी स्लोली लुकिंग ॲट द मॅन, त्या माणसाकडे बघत असं हळूहळू पळतोय. अँड देन व्हॉट हॅपन, द मॅन सेड, इट्स माय अम्ब्रेला, माझी आहे ती छत्री. ओ इज इट, sneered Sophie, adding insult to pretty larceny. आणि that is sneered means mockingly, sarcastic tone, अतिशय टिंगल टवाळकीच्या स्वरूपामध्ये, बरोबर आहे की नाही. असं का, तुझी आहे का, असं म्हणून त्याचीच छत्री आहे. लान्सनी म्हणजे काय, थेफ्ट ऑफ पर्सनल प्रॉपर्टी. कोणाची पर्सनल प्रॉपर्टी होती ती, त्या व्यक्तीची, बरोबर आहे की नाही. त्या व्यक्तीची ती पर्सनल प्रॉपर्टी होती, आणि ती पर्सनल प्रॉपर्टी त्याने काय केलेली आहे, चोरलेली होती. आणि म्हणून तो काय म्हणतो, असं त्याला काय एक सर्कॅस्टिक टोनमध्ये त्याला म्हणत आहे. अँड देन, वाय डोंट यू कॉल अ पोलिसमॅन, आय टूक इट युअर अम्ब्रेला, वाय डोंट यू कॉल अ कॉफ, दे स्टँड्स वन ऑन द कॉर्नर. अँड सो ही सेज दॅट देर इज अ पोलिसमॅन, कॉल हिम, वाय डोंट यू कॉल हिम, का त्याला बोलत नाही, तुझी छत्री आहे तर. अँड देन व्हॉट हॅपन, ओ the umbrella owner slowed his steps. Sophie did likewise with a premonition that luck would again run against him. The policeman eyed at the two curiously. The policeman was also available there. Sophie was running ahead. The umbrella man was also running behind him. But after that, what happened? That is that umbrella man thought that is, it's not good to run behind him, and so police was looking behind them, police was looking towards them. And then at that time, when the man steps very slowly, Sophie thought that now he would again
unsuccessful. He would again failure in his aim of going to the jail. पोलीस दोघांनाही बघत होता आणि ह्या प्रिमोनिशन म्हणजे काय, स्ट्रॉंग फिलिंग दॅट समथिंग विल हॅपन. त्याला वाटत होतं काहीतरी घडेल, परंतु नंतर त्या माणसाने जेव्हा मागे पाय घेतलेला आहे, हळूहळू पळायला लागलाय, त्यावेळेस त्याला वाटलं अरे पुन्हा नशीब आपल्या विरोधात गेलेलं आहे. ऑफकोर्स said the umbrella man. Well, you know how these mistakes occur if it's your umbrella. I hope you will excuse me. I picked it up this morning in a restaurant. If you recognize it as yours, why I hope you will. But the man was not agitated. The man was not angry. The man says that, oh, it's yours. Okay, I am extremely sorry. I have taken it mistakenly in the morning from particular place. From the restaurant. Oh, it's yours. Take it. In this way, तो मनुष्य काय म्हणाला आहे, तुझी आहे. अरे सॉरी चुकून मी सकाळी त्या रेस्टॉरंटमधून ही उचललेली होती, तुमची आहे का. होतंय कधी कधी असं होतंय, घेऊन जा तुमची. ऑफकोर्स इट्स माय सेड सोफी सॅवेजली. अतिशय नाराजीने काय म्हटलंय तो, की असं हवयस माझीच आहे ती, काय आहे माझीच आहे असं म्हणून काय म्हटलंय त्याने, म्हणजे एकदम रागाने. सॅवेजली म्हणजे काय, तो म्हणा यस माझीच आहे एवढं करून सुद्धा तो म्हणतोय की मला पोलिसाला सुद्धा याने बोलावलेलं नाही. ओके, दी एक्स अंब्रेला मॅन रिट्रीटेड. माघार घेतली त्याने. तो म्हटला ठीक आहे तुमची आहे तर घेऊन जा. द पोलिसमॅन हरीड टू असिस्ट अ टॉल ब्लॉन्ड in an open cloak across the street. And blonde means a person with pale yellow hair. बरोबर की नाही, की येलो हेअर असणारा एक व्यक्ती तिथे काय होत होता, तो कार पकडण्यासाठी चाललेला होता. द पोलिसमन हरी टू असिस्ट, त्याला मदत करण्यासाठी. दॅट इज टू असिस्ट, टू हेल्प हिम. पोलीस तिकडे पळालेला आहे, कोणाला, त्या माणसाला मदत करण्यासाठी. अँड स्ट्रीट इन फ्रंट ऑफ द स्ट्रीट कार दॅट वॉज अप्रोचिंग 2 blocks अवे. आणि रस्त्यावर ॲक्सिडेंट करू शकत होता. दॅट इज देअर मे बी अन ॲक्सिडेंट ऑन द रोड बिटवीन द कार अँड द yellow haired person or the person with a pale yellow hair. He is called blonde person. Okay, and so the policeman went to save that man, and at that time this Sophie was free from any arresting or any, we can say, the rebuke of the policeman. सोपी वॉक ईस्टवर्ड. अतिशय नाराज झालेला हा सोपी ईस्टवर्ड टू अ स्ट्रीट डॅमेज बाय इम्प्रुव्हमेंट. ही हर्ल्ड द अम्ब्रेला अँग्रीली अँड अन एक्सक्युहेशन ही मटर अगेन्स्ट द मेन हू विअर हेल्मेट्स अँड कॅरी क्लब्स. अतिशय रागाने छत्री फेकून दिलेली आहे आणि बडबड करायला लागला आहे. ही वॉज कर्सिंग टू हिमसेल्फ ॲज वेल ॲज अदर पीपल बिकॉज ही वॉन्टेड टू फॉल इन टू देअर क्लचेस. They seemed to regard him as a king who could know nothing wrong. That he wanted to do some offenses, he wanted to go to the jail, he wanted to go to the clutches of the policemen and other people, but they were thinking that he is the king. He has not done anything wrong. कोणी याने गुन्हाच केला नाही असं प्रत्येक जण म्हणायला लागलेला आहे. तर हा अतिशय नाराज झालेला आहे. At length Sophie reached one of the avenues to the east where the glitter and turmoil was but faint. आणि काय झालं आहे, कुठे पोहोचलाय तो, एका ठिकाणी जेव्हा तो पोहोचलाय तेव्हा ईस्टवर्ड त्याने ते फेकून दिल्यानंतर काय आहे की दॅट इज व्हेन ही वॉज वॉकिंग ऑन द रोड देअर वॉज अ प्लेस, देअर वॉज टर्मॉईल. वी कॅन से काय म्हटलं त्याने, ईस्ट व्हेअर द ग्लिटर अँड टर्मॉईल वॉज बट फेंट. डिस्टर्बन्स होता. टर्मॉईल म्हणजे काय, अडथळा, डिस्टर्बन्स, पण थोडासा कमी होता. ही ड्रॅग्ड हिमसेल्फ टुवर्ड मेडिसिन स्क्वेअर. आणि त्या ठिकाणी तो चालत गेला आहे मेडिसिन स्क्वेअर ह्या ठिकाणी. फॉर द बॉमिंग डिस्टिंक्ट सर्वाईव्ह इवन व्हेन द होम इज अ पार्क बेंच. तिथे जागा होती बसण्यासाठी, एक बाकडं होतं. दॅट इज देअर वॉज अ प्लेस फॉर हिम. दॅट इज बिंग डिसअपॉइंटेड. व्हॉट शुड बी डन टू गो टू द जेल. That is having done so many offenses, no one was ready to send him to the jail. Policeman was also present there, but he was also not ready to send him to the jail or take him as a arrest, that is take him to the jail for the arrest. But on an unusually quiet corner, there was a quiet corner, एक ठिकाण होतं, बरोबर एक बेंच होता तिथे. Sophie came to a standstill. Here was an old church, quaint and rambling and gabled.
जेव्हा तिथे दॅट इज व्हेन ही स्टॉप्ड देर वॉज अ ओल्ड चर्च. अतिशय जुना असा चर्च तिथे होता. ओल्ड चर्च वॉज देर अँड दॅट इज व्हेन he was there that time through one violet stained window a soft light glowed where no doubt the against fluttered over the keys making sure of his mastery of the coming. That is a light was, that is a faint light, soft light was glowing from the windows of the church. Something was going on there. That is he listens a sound from that चर्च. अपकमिंग सबाथ अँथेम. आणि काय म्हटलंय त्यांनी, सबाथचा अर्थ दिलाय बघा इथे बाजूला. काय म्हटलंय, अ डे ऑफ रिलिजियस ऑब्झर्वन्स अँड ऑब्स्टिनन्स फ्रॉम अ वर्क केड बाय ज्यूज अँड ख्रिश्चन्स. त्या ख्रिश्चनची एक धार्मिक कार्यक्रम जसं असतो त्या पद्धतीने त्यावेळेस जे संगीत गायलं जातं त्या संगीताचा आवाज तिथे येत होता. सो दिस इज द, काय म्हटलंय त्याने बघा, डिस्क्रिप्शन ऑफ द चर्च अँड द सराउंडिंग. त्याचं जे सराउंडिंग, तो जिथे थांबलाय तिथे त्याच्या मनामध्ये कसा बदल झाला. हाऊ हिज माइंड इज चेंज. देर वॉज चेंज इन हिज माइंड. ही सर्व गोष्टीचं वर्णन तिथे केलेलं आहे. बरोबर आहे की नाही. की बघायची गॅबल म्हणजे काय, कन्स्ट्रक्टेड विथ गॅबल्स. एक प्रकारचं ट्रँग्युलर असं काय भिंत वगैरे तयार केली चर्चची, आहे की नाही. आणि तिथे असणारा रॅम्बलिंग म्हणजे काय, स्प्रेडिंग वाइंडिंग रेग्युलर इन व्हेरियस डायरेक्शन. तिचा जो लाईट होता तो वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये काय होत होता, पसरत होता. शांत ओल्ड फॅशन असणारा तो चर्च. ओके, तिथून संगीत आवाज येत होता, संगीताचा आवाज येतो. फॉर देर ड्रिफ्टेड आउट टू सोपीज इयर्स स्वीट म्युझिक दॅट कॉट अँड हेल्ड हिम ट्रान्सफिक्स अगेन्स्ट द कन्व्होल्युशन्स ऑफ द आयर्न फेन्स. आणि कन्व्होल्युशन्स मीन्स काय, कॉइल्स ऑर ट्विस्ट. ह्या तिथे असणारा फेन्स, तारांचं कुंपण होतं. बरोबर की नाही. आणि तिथे त्याच्या मनामध्ये आता वेगवेगळे विचार यायला लागले. त्याने म्हटलं, द मून वॉज अबो फुल. दिस इज द डिस्क्रिप्शन ऑफ द नाईट. वर चर्चचं डिस्क्रिप्शन केलेलं आहे. आता त्या नाईटचं डिस्क्रिप्शन इथे दिले. द मून वॉज अबो फुल अँड रेडियंट. Vehicles and pedestrians were few. Sparrows twittered sleepily in the yews, or a little while the scene might have been a country churchyard. एक खेड्यातलं सीन असावं, बरोबर की नाही. एक चित्रण असावं, एक प्लेस खेड्यातलं असावं, बरोबर की नाही. तिथे असणारे पेडेस्ट्रियन्स, तिथे असणारे व्हेकल्स, तिथे असणारे रात्री. इट वॉज द नाईट, द फुल रेडियंट मून. हे सर्व गोष्टी, दॅट इज द ट्विटरिंग ऑफ द स्पॅरोज, ह्याचं सर्व वर्णन तिथे केलेलं आहे. And the anthem that the against played cemented soapy to the iron fence. आणि त्या फेन्स म्हणजे कुंपण, तिथून येणारा तो आवाज, कशाचा आवाज येत होता, संगीताचा. कुठून येत होता, फ्रॉम व्हेअर, फ्रॉम द कंट्री चर्च यार्ड. काय येत होता, दॅट इज द अँथेम, एक म्युझिक तिथून येत होतं. बरोबर आहे की नाही. कुठे होतं, केव्हा, आफ्टर डुईंग सो मेनी ऑफेन्स. सगळे गुन्हे करून थकल्यानंतर आता त्याला तो एका ठिकाणी तो थांबलेला आहे. अँड देन ही हॅड नोन इट वेल इन द डेज व्हेन हिज लाईफ contained such things as mothers and roses and ambitions and friends and immaculate thoughts and the colors. He recalls his past life, previous life, when he had his mother, he had his friends, he had his brothers, he had also his ambitions. He used to go to the church, तो चर्चला जात असायचा. हे सगळ्या गोष्टीची त्याला काय झाली आता आठवण यायला लागली आहे. बरोबर की नाही. इमॅक्युलेट म्हणजे परफेक्टली क्लीन अँड टायडी. आणि त्याला सर्व गोष्टी हळूहळू सगळ्या आठवायला लागलेल्या आहेत. अरे मी कसा होतो, हाऊ ही हॅज चेंज्ड. ओके, अँड दॅट इज ही रिकॉल्स हिज प्रिव्हियस लाईफ. अँड देन द कंजक्शन ऑफ सोप इज रिसेप्टिव्ह स्टेट ऑफ माइंड. काय झाले आता बघा, त्याची रिसेप्टिव्ह स्टेट ऑफ माइंड झालेली आहे. म्हणजेच त्याच्या मनामध्ये बदल घडून आलेला आहे. कशामुळे बदल आलेला आहे, या संगीतामुळे त्याच्या मनात बदल घडून आला आहे. बरोबर की नाही. सो बी रिसेप्टिव्ह स्टेट ऑफ माइंड अँड द इन्फ्लुएन्सेस अबाउट द ओल्ड चर्च. व्हाय डीड हिज माइंड चेंज, बिकॉज ऑफ द इन्फ्लुएन्स ऑफ द ओल्ड चर्च, बिकॉज ऑफ द व्हेरी स्वीट म्युझिक ऑर वी कॅन से अँथेम फ्रॉम द चर्च. याच्यामुळे तिच्या मनात काय झाले, बदल घडून आलेला आहे. अँड देन अ वंडरफुल चेंज इन हिज सोल. त्याच्या मनात बदलला, आत्म्यात, मनात
पूर्ण हृदयात त्याच्या बदल घडून आलेला आहे की व्हाय ही हॅड डन सो मेनी ऑफेन्सेस. He thought that all these offenses were useless. This is not true. This is not fair. He viewed with rising horror the pit into which he had tumbled. The degraded days, unworthy desires, dead hopes, wrecked faculties, and base motives that made up his existence. तो काय म्हणतो? This is not life. That is the life in which there are the unworthy desires, dead hopes. ह्या अशा कशा डेड होप्स आहेत माझ्या, बरोबर आहे की नाही? अनवर्दी, कोणत्याही प्रकारच्या योग्य नसणाऱ्या त्याच्या काही डिझायर्स आहेत. याने माझं जीवन बनलंय का, तो म्हणतो. नाही, मी बदललं पाहिजे. देर शुड बी चेंज इन माय लाईफ, असे विचार त्याच्या मनामध्ये यायला लागलेले आहेत. नाही, दिस इज नॉट फेअर. हे मी करत आहे हे योग्य नाही. अँड ऑल्सो इन अ मोमेंट हिज हार्ट रिस्पॉन्डेड थ्रिलिंगली टू दिस स्ट्रेंज मूड. द मूड वॉज टोटली चेंज. कोणाचा? सोफीचा मूड चेंज झालेला होता. हिज हार्ट ऑल्सो रिस्पॉन्डेड हिम. ती मदत त्याच्या हृदयाने त्याला केली आहे. मनापासून बदल करावा असं वाटत होतं. अ स्ट्रॉंग इम्पल्स. इम्पल्स मीन्स अर्ज. आतूनच त्याचे एक प्रकारची विनवणी यायला लागली आहे. दिस इज नॉट गुड. तू करतोस हे योग्य नाही. मूड हिम टू बॅटल विथ हिज डेस्परेट फॅक्ट. हे जे आहे डेस्परेट म्हणजे होपलेस, काही निरुपयोगी, काही उपयोग नसलेल्या ह्या गोष्टीशी तू जे करत आहेस ना, त्याला काहीच अर्थ नाही. ही वुड पुल हिमसेल्फ आउट ऑफ द मायर अँड वुड मेक अ मॅन ऑफ हिमसेल्फ अगेन. ही वुड कॉन्कर द इव्हिल दॅट हॅड एन्स्लेव्ड हिम. देअर वॉज टाईम. काय म्हटलंय तो? आता मी जिंकेल. एव्हिल मीन्स दुष्ट गोष्ट, दुष्ट विचार, याच्याशी मी झगडा करेल. कॉन्कर मीन्स विजय मिळविणे, बरोबर की नाही? युद्ध करून विजय मिळणे म्हणजे मी ह्याच्याशी युद्ध करेल. कशाशी? हे जे माझ्या मनात विचार आहेत, दॅट इज आय विल ड्राईव्ह अवे देम, आय विल फाईट अगेन्स्ट देम, आय विल कॉन्कर ऑन द इव्हिल. ओके. आणि मी कोणत्या प्रकारचा गुलाम, एन्स्लेव राहणार नाही. देर वॉज टाईम ही वॉज यंग एट. ही वुड रिसरेक्ट हिज ओल्ड इगर. काय करणार आहे तो म्हणतो? मी आता बदल करणार आहे माझ्यामध्ये, निश्चितपणे पुनर्जीवित. रिसरेक्ट मीन्स पुनर्जीवित. माझ्या विचार, पहिले माझे स्वप्न, माझ्या आशा, माझ्या अपेक्षा, माझ्या आकांक्षा, माझे महत्त्वाकांक्षा, त्या सगळ्या मी पुनर्जीवित करणार आहे. त्याला काय म्हटलंय? रिसरेक्ट. ओके. अँड परस्यू देम विदाउट फॉल्टरिंग. फॉल्टरिंग लुझिंग, कोणताही न गमावता, माझी कोणती ताकद न गमावता. आय विल परस्यू, पाठपुरावा करणे, पाठलाग करणे. ओके. टू डू कंटिन्युअसली. ओके. And those solemn but sweet organ notes had set up a revolution in him. There was a revolution in him. मोठा बदल त्याच्यामध्ये झालेला होता. कोणामध्ये? सोफीमध्ये. And in this way, and so the tomorrow he would go into the roaring downtown district and find work. A fur importer had once offered him a place as a driver. He would be somebody in the world. He says that he would become somebody. He would be somebody in his life because once one man called him as a driver. Okay. And that is, he thought that he would go to that man and take a job of driver. He would become somebody in his life. He would leave all these things, just like making the offenses. Sophie felt a hand laid on arm. बघा, हे सर्व गोष्टी झाल्यानंतर सोफी एवढा सिरियस झालेला होता. ही वॉज टोटली सिरियस. He thought that he would not make any offense right from that time. Okay. He would change his mind. He would change his work. He would accept the job. He would not make any offense to go to the jail. हे सर्व टोटली तिच्या मनामध्ये चेंज झालेलं असताना, कशामुळे? द अँथेम, चर्चमधून असणारी अँथेम, त्याला जे आठवलेले त्याचं प्रिव्हियस लाईफ, त्यामुळे तर अचानक त्याच्या खांद्यावर हात पडलेला आहे. And he looked quickly around in the impassive face of a policeman. What are you doing here? Asked the officer. पोलिसाने खांद्यावर हात टाकलाय. And police asked him, what are you doing here? Nothing, said Sophie. Then come along, said the policeman. चल माझ्या बरोबर. You are under arrest. I am going to arrest you. Why? What is the reason? He was also confused. Until that time he had made so many offenses to go to the jail to be arrested
but no one was ready to send him jail. No one was ready to arrest him. And now his mind was changed, his attitude was changed. He decided to make somebody, to be somebody in the life, to accept the job, to leave all these things. That is he will not do any offense in his future life, and now he wants to become a good person. He wants to become somebody in his life, and policeman says that you are under arrest. Okay, and 3 months on the island, sent the magistrate in the police court the next morning, and next morning that is he was sentenced. त्याला पनिशमेंट दिली गेली कशासाठी की दॅट यू शुड नॉट लायटर नियर द सायलेंट प्लेस लाईक चर्चच्या आजूबाजूला तू घुटमळायला नको होतास. म्हणून जजमेंट दुसऱ्या दिवशी न्यायाधीशाने त्याला सांगितलंय तुला 3 महिन्याची सजा, आणि याला कुठे पाठवा रे, जेलमध्ये पाठवा, आयलँडला. तर जिथे जाण्यासाठी काय आयरॉनिकल कंडिशनला आयराणी म्हणतात इंग्लिशमध्ये, की ज्यावेळी तो व्यक्ती गुन्हा करत होता की मला जेलमध्ये जायचं त्यावेळेस त्याला सोडून दिलं जात होतं. आता त्याच्या मनामध्ये बदल झाला आहे तर त्याला जेलमध्ये टाकण्यासाठी पोलिसांनी लगेच घेऊन गेलेत आणि लगेच कोर्टासमोर हजर केला. न्यायाधीशाने सजा सुनावली की फॉर 3 months he will be arrested, he will be sent to the jail, that is the island. तरी ह्या गोष्टीची जो डिझायर करत होता, ज्या गोष्टीसाठी तो जे पॅशन होती की मी जेलमध्ये जायचे, मला 3 महिने जायचे, परंतु ते करू शकलेला नव्हता. तर अशा पद्धतीने बघा ही जी कंडिशन तिथे दाखवलेली आहे की हा जो सोपी आहे, हा सोपी आता बदलू इच्छित होता, बदल करायचा होता तिच्या जीवनात, परंतु पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे. आणि दिस इज बघा, म्हणून बघा इथे ह्या लेखकाचं म्हटलेलंच आहे की आनंद अश्रू, बरोबर की स्माइल विथ टीयर्स. हा जो लेखक आहे ओ हेनरी, या ओ हेनरीने म्हटलेलं आहे काय आहे की यांचं या पद्धतीने आहे काय की अशा काही त्यांच्या स्टोरीज असतात की त्या स्टोरीज कशा आहेत की स्माइल विथ टीयर्स असं तिथं म्हटलेलं आहे. आणि म्हणून निश्चितपणे यांच्या ज्या स्टोरीज आहेत त्या स्टोरीज बघून आपल्याला हसावं की रडावं हेही कळत नाही. तर अशा पद्धतीने बघा इथे आता आपल्याला खाली असे प्रश्न, ब्रेन स्टॉर्मिंग आहे, काही प्रश्न तिथे आपल्याला दिलेले आहेत. ते प्रश्न बघा की डिस्कस विथ युअर पार्टनर अँड फाइंड आउट द डिफरंट वेज इन विच सोपी ट्राय टू गेट अरेस्टेड. कोणकोणते मार्ग त्याने अवलंबिले होते. विच वेज, that is in which way he has tried to get arrested. कोणकोणते मार्ग होते. फक्त पहिला दिला बघा, खालचे 3 उत्तर आहेत, म्हणजे 3 आपल्याला शोधायचे आहेत, आपण तिथे दिले आहेत. की पहिला कोणता, ट्राय टू एंटर अ लक्झरियस कॅफे. नंबर 2 पुस्तकामध्ये तुम्हाला इथे ब्लँक असेल बघा, काय आहे, ब्रोक द ग्लास विंडो ऑफ ए शॉप. नंबर 3 एट ॲट अ मॉडेस्ट हॉटेल अँड रिफ्यूज टू पे. हे त्याच्या डोक्यातले आयडिया, बरोबर की नाही. प्रत्येक गोष्ट त्यांनी करण्यासाठी गेला आहे परंतु यशस्वी झालेला नव्हता. अँड देन स्टोल अ सिल्क अम्ब्रेला स्टिलिंग करायची होती त्याला, केली त्याने, तरीसुद्धा पोलिसांनी त्याला जेलमध्ये टाकलेलं नाही. तर अशा पद्धतीचे ॲक्टिव्हिटीज आपल्याला बोर्डामध्ये येतात बघा. ओके, दीज आर द ॲक्टिव्हिटीज विच विल बी आस्क्ड इन युअर एक्झामिनेशन्स. ओके, नाव in this syllabus there you won't get the questions like which begins the WH word, what, where, when अशा प्रश्नांनी सुरुवात होणारे प्रश्न तुम्हाला दिसणार नाहीत. तर अशाच पद्धतीने जे तुम्हाला जे ॲक्टिव्हिटीज आता पुस्तकात दिल्यात अशा पद्धतीचेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये असणार आहेत. आता काय म्हटलं इथे बघा, आता डिस्क्राईब द ॲटमॉस्फिअर व्हेन सोपी रीच नियर द चर्चच्या शेजारी पोहोचल्यानंतर जेव्हा तिथे पोहोचतो तेव्हा तिथलं ॲटमॉस्फिअर कसं होतं. आता मी तुम्हाला शिकवताना सांगितलं बघा कसं होतं तिथलं ॲटमॉस्फिअर ते सांगायचं आहे. काय सर्वात महत्त्वाची गोष्ट, अ सॉफ्ट लाईट ग्लोड थ्रू द व्हायलेट स्टेन विंडो. ओके, the light was glowing there through the violet state window. Sound of the organ playing an anthem could be heard. कशाचा आवाज येत होता, तिथे आतमध्ये कोणतं वाद्य वाजत होतं, त्या संगीताचा आवाज येत होता, त्या प्रार्थनेचा आवाज येत होता. देन रेडियंट मूनलाईट अँड ट्विटरिंग ऑफ बर्ड्स, पीसफुल ट्रँक्विल फिलिंग, असणारा चककणारा चंद्रप्रकाश. देन द ट्विटरिंग ऑफ द बर्ड्स, अतिशय ट्रँक्विल, अतिशय शांत असं तिथलं वातावरण.
फ्यू व्हेकल्स अँड पेडेस्ट्रियन्स मेड इट सीम लाईक अ कंट्री चर्चयार्ड. आणि खेड्यात जसं फ्यू व्हेकल्स अँड पेडेस्ट्रियन्स असतात, बरोबर आहे की नाही, हे खेड्यातलं वातावरण दिसत होतं. म्हणजे तुम्हाला असे वाक्यरचना शोधावे लागतील, तुम्हाला असे कंप्लीट करण्यासाठी येतील. आणि म्हणून पहिल्यासारखे प्रश्न आता राहिलेले नाहीत. तर अशा पद्धतीचे तुम्हाला एक दिलं जाईल किंवा एकही दिलं जाणार नाही, क्ल्यू वर्ड दिला जाणार नाही. तुम्हाला फाइंड आउट करावं लागेल आणि कंप्लीट करावं लागेल. तर याही पद्धतीने रीड द स्टोरी अँड मॅच द इन्सिडेंट्स गिव्हन इन कॉलम ए विथ द कॉन्सिक्वेन्सेस गिव्हन इन कॉलम बी. कशा पद्धतीने का म्हणजे इकडे कोणता इन्सिडेंट घडला आहे आणि त्याचा पुढे कॉन्सिक्वेन्स काय घडलेला आहे, बरोबर आहे की नाही. काय म्हटलेलं आहे पहिला, सोफी ट्राईड टू एंटर अ कॅफे. त्याने कॅफेत प्रवेश करायचा प्रयत्न केला आहे, पण काय झालेलं आहे इथे लास्टमध्ये दिलं आहे बघा, स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स ऑफ द हेड वेटर टर्न हिम अराउंड. त्याला हकलून लावलेलं आहे. ओके. नंबर 2 अटेम्प्ट कोणता आहे, सोफी ब्रोक अ ग्लास विंडो. ओके, काच फोडलेली आहे त्याने. मग काय झालेलं आहे, काच फोडल्यावर जेलला पाठवलं का त्याला, नाही. तर इथे सर्वात सुरुवातीला कॉलम नंबर बी बघा, द कॉफ रॅन आफ्टर अनादर मॅन. याला सोडून दिलं आणि दुसऱ्याच माणसामागे पोलीस पळून गेलाय. व्हाय, कारण पोलीस म्हणाला जो गुन्हेगार आहे तो माझ्यापुढे खिशात हात घालून असा उभा राहू शकत नाही. माझ्यापुढे खिशात हात घालून उभा राहिलाय हा, शक्यच नाही असं. म्हणून तो दुसऱ्याच एक माणूस कार पकडण्यासाठी चालला होता, त्याच्या मागेच पोलीस पळालेला आहे. देन 2 वेटर्स पीच सोफी ऑन कॅलस पेवमेंट. त्या वेटर्सने त्याला रस्त्यावर फेकून दिलेलं आहे, बरोबर आहे की नाही. आणि मग पुढे काय झालं आहे त्याचं, ही स्टूड अप स्लोली. बघा इथे 4 नंबरच्या वेळेला बी कॉलममध्ये, स्टूड अप स्लोली बिटिंग द डस्ट फ्रॉम हिज क्लोथ. हळूहळू कपडे झटकत तो उठून बसलेला आहे. अँड देन नंबर 4, सोफी हर्ड द अँथेम बिंग प्लेड इन द चर्च. चर्चमधलं संगीत त्याने ऐकलंय. पुढे इकडे मग काय येईल, त्या जोडी कशी लावावं लागेल कॉलम बीमध्ये, की सडनली अ वंडरफुल चेंज केम इन हिज हार्ट. 2 नंबरला बी कॉलममध्ये त्याच्या मनामध्ये बदल घडून आला आहे, हृदयात त्याचा चेंज झालेला आहे. अँड नंबर 5, कॉप अरेस्ट सोफी फॉर हँगिंग अराउंड. इथे का फिरतोस म्हणून आता पोलिसांनी त्याला अरेस्ट केलेलं आहे. तर इकड्या बाजूला बी कॉलममध्ये 3 नंबरचं बघा, ड्रीम ऑफ टर्निंग अराउंड इन लाईफ वॉज शॅटर्ड. आता मी बदलणार आहे, आता मी चेंज होणार आहे, आता मी चांगला मनुष्य होणार आहे, असं त्याच्या मनात विचार आलेले सर्व तुकडे तुकडे झालेले होते. का, पोलिसांनी सांगितलं तरीवार अंडर आहे, तुला जेलमध्ये जावं लागेल. तर अशा वेळी मी जो प्रयत्न करत होता त्यावेळेस नाही, आता तो बदलणार होता तर त्यावेळेस. तर अशा पद्धतीने बघा, हे पुढे गिव्ह रिझन्स अँड कम्प्लीट द फॉलोइंग. परीक्षेमध्ये असे प्रश्न तुम्हाला येतील, त्यासाठी तुम्हाला पुस्तकातील टेक्स्ट बुक, यू हॅव टू फाइंड आउट द आन्सर्स फ्रॉम द टेक्स्ट बुक. अँड सो इट्स नॉट दॅट टेकिंग सेम लाईन्स अँड रायटिंग द आन्सर्स. यू हॅव टू चेंज दर, यू हॅव टू मेक युअर ओन सेंटेन्सेस. तुम्हाला स्वतःचे सेंटेन्स बनवावे लागतील. जसेच तसे सेम आहे तशा ओळी निवडून चालणार नाही आहे. आणि म्हणून काय म्हटलं, गिव्ह रिझन्स. सोफी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ बिकॉज. व्हाय हॅड सोफी कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ. का त्याच्याकडे कॉन्फिडन्स होता, तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे, कारण कमरेपासून त्याचा वरचा भाग एकदम क्लीन वाटत होता. का म्हणजे दाढी केलेली होती, कोट चांगला होता, बरोबर की नाही, बटन वगैरे लावलेले होते. पण बेल्ट, कमरेच्या बेल्ट खालचा जो भाग म्हणजे ट्राउझर, त्याचे शूज, ते मळलेली ट्राउझर, फाटलेली ट्राउझर, बूट एकदम डिकेडंट झालेले, ते मात्र खराब होते. मग सोफीला कॉन्फिडन्स का होता, की त्याला वाटत होतं मला थँक्स गिव्हिंग डेला दिलेला कोट आणि तो अतिशय सुंदर आहे, दाढी केलेली होती. हे बघा त्याचं उत्तर आहे, बिकॉज ओनली द अप्पर पार्ट विल बी व्हिजिबल. ही वॉज क्लीन सेवन अँड ड्रेस इन ट्रीम कोट अँड बाउ टाय वगैरे सगळं चकाचक होता. म्हणून त्याला वाटत होतं की मी हॉटेलमध्ये प्रवेश करील, रेस्टॉरंटमध्ये. बी बघा, the head waiter of the luxurious cafe did not allow Sophie to enter because वेटरने त्याला प्रवेश का करू दिला नाही, because he noticed Sophie's tattered trousers and decadent shoes. त्याची फाटलेली ट्राउझर आणि ती खराब झालेली शूज पाहताच त्यांच्या लक्षात आलंय, अरे ही डज नॉट बिलॉंग टू द रिच फॅमिली. हा श्रीमंत माणूस दिसत नाही, हा असाच दिसतोय भंगार, बरोबर की नाही, वॉन्डरर, हकलून द्या त्याला. हे उत्तर शोधलंय आपण.
सी मध्ये काय म्हटलंय, द कॉप डिड नॉट अरेस्ट सोफी फॉर ब्रेकिंग द ग्लास विंडो बिकॉज, काच फोडून सुद्धा पोलिसांनी त्याला अटक केली नाही कारण, व्हाय. शक्यतो प्रश्न पहिला कसा असायचा, व्हाय डिड नॉट द कॉप अरेस्ट सोफी फॉर ब्रेकिंग द ग्लास विंडो. पहिला प्रश्नाची पद्धत अशी असायची, व्हाय, का. आता प्रश्नाची पद्धत अशी आहे, द कॉप डिड नॉट अरेस्ट सोफी फॉर शाउटिंग अँड डान्सिंग बिकॉज. कंप्लीट करायचं आहे. व्हाय तुम्हाला दिसणार नाही, व्हेन दिसणार नाही, व्हॉट दिसणार नाही तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये. And so he mistook him to be university student in a celebrating mood. त्याला वाटलं अरे हा विद्यापीठाचा मुलगा दिसतोय, एन्जॉय करत आहेत, त्यांचा विजय झालेला आहे, व्हिक्टरी झालेला आहे, आणि म्हणून त्याला सोडून दिलेला आहे. अँड द फोर्थ वन, डी, द कॉप डिड नॉट अरेस्ट सोफी फॉर शाउटिंग अँड डान्सिंग बिकॉज. का अटक केली नाही, तर तिथे म्हटलंय त्यांनी काय, शाहू एवढा ओरडत असून सुद्धा तरी सुद्धा अटक केली. ही मिस्टूक हिम टू बी युनिव्हर्सिटी स्टुडंट इन ए सेलिब्रिटी मोड. आणि वरचं कॉप अरेस्ट का केलं नव्हतं, बिकॉज नो क्रिमिनल वुड वेट टू बी कॉट आफ्टर कमिटिंग अ क्राईम. म्हणजे काच फोडून सुद्धा तो समोर उभा होता. पोलिसाला वाटलं असा कोणीच गुन्हेगार नाही का तो पोलिसाच्या पुढे उभा राहील खिशात हात घालून. आणि सोफी ओरडत होता, शाउटिंग आणि डान्सिंग करत होता. त्यावेळेस पोलिसाला काय वाटलं, हा विद्यापीठाचा विद्यार्थी आहे, एन्जॉय करतात, विजय मिळवलाय म्हणून. तर अशा पद्धतीने फ्रेंड्स, स्टुडंट्स, वी हॅव सीन धिस लेसन ॲज वेल ॲज सम ब्रेनस्टॉर्मिंग attempts or the brainstorming questions from this lesson. So in this way there are some questions under your